हिंदी सक्ती विरोधातल्या मनसेच्या मोर्चाचं संजय राऊत यांनाही निमंत्रण। राज ठाकरेंच्या मोर्चात संजय राऊत दिसणार का याची उत्सुकता। मनसेचा 6 तारखेला नियोजित असलेला मोर्चा आता 5 जुलैला होणार। मोर्चात कोणताही झेंडा नाही, केवळ मराठीचा अजेंडा। राज ठाकरेंकडून पोस्टर प्रसिद्ध। हिंदी सक्ती मागे घेणार नाही तोवर आंदोलन सुरू राहणार। हिंदी सक्ती विरोधात सर्वांनी एकत्र येणं गरजेचं। महाराष्ट्रावरती हिंदी भाषा लादता येणार नाही। उद्धव ठाकरे हिंदी सक्ती विरोधात ठाम। उदय सामंतांचा आदित्य ठाकरेंवरती निशाणा। सामंतांनी दाखवला आदित्य ठाकरेंचा 3 वर्षांपूर्वीचा व्हिडिओ। आदित्य ठाकरेंनी मुंबईच्या निवडणुकांसाठी भूमिका बदलली असल्याची टीका। सरकारनं हिंदी भाषा सक्ती करण्याचा हट्ट सोडावा। मनसेच्या मोर्चा संदर्भात राज ठाकरेंनी विचारलं तर विचार करू। आमची भूमिका नकारात्मक नाही, शरद पवारांचं मोठं वक्तव्य। भाजपचे आमदार बबनराव लोणीकरांची जीभ घसरली। शेतकरी आणि सर्वसामान्यांना संबोधताना आक्षेपार्ह शब्दात टीका। मुख्यमंत्र्यांनी खडसावल्यानंतर लोणीकरांकडून दिलगिरी। जगप्रसिद्ध फॅशन ब्रँड प्राडानं त्यांच्या कलेक्शनमध्ये वापरलेल्या कोल्हापुरी चप्पलांवरनं वादंग। कोल्हापुरी चप्पलचा ब्रँड वाचवा। खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। विदर्भात पावसाची जोरदार हजेरी। बुलढाणा, वाशिम, वर्ध्यामध्ये नदी नाल्यांना पूर। शेकडो हेक्टरची शेती पाण्याखाली। वर्ध्याच्या डिगडोहमध्ये पुरात अडकलेल्या 3 शाळकरी मुलांची सुखरूप सुटका। 3 तासांच्या पावसानं जिल्ह्यात हाहाकार। संत ज्ञानोबा माऊलींच्या पादुकांचं नीरास्नान संपन्न। लाखो वारकऱ्यांनी याची देही याची डोळा अनुभवला सोहळा। शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये दाखल। ISSला ड्रॅगन कॅप्सूल जोडण्याची प्रक्रिया यशस्वी। पुढचे 14 दिवस शुभांशु राहणार ISSमध्ये। आढावा बातमी वर्ध्यात नाही। वर्ध्याच्या डिगडोह इथे शाळकरी विद्यार्थी पुराच्या पाण्यात अडकले। 3 विद्यार्थी शाळेतनं घरी जात होते, पण अचानक पुराचं पाणी वाढलं आणि विद्यार्थी अडकले। दरम्यान एका विद्यार्थ्याला बाहेर काढण्यात यश मिळालंय। वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात पैनगंगा नदी क्षेत्रात मुसळधार पाऊस पडला। पावसामुळे पैनगंगेला पूर आला, त्यामुळे सरपखेड, धोडप, बुद्रुक आणि करडा गोभणी हे दोनही मार्ग बंद झाले। या दोनही मार्गावरची वाहतूक ठप्प आहे। वाशिम जिल्ह्यातल्या सीमेवरील पिंपरी सरहद गावाजवळून वाहणाऱ्या उतावळी नदीला पूर आलाय। या पुरामुळे नागपूर संभाजीनगर महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे। या पुलावरनं पुराचं पाणी वाहत असल्यानं नदीच्या दोनही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील एरंडा गावाला 4ही बाजूंनी पुराच्या पाण्यानं वेढा घातलाय। त्यामुळे एरंडा गावचा जिल्ह्यासोबतचा संपर्क तुटला असून रिसोड तालुक्यातल्या नेतनसा ते डोणगाव हा रस्ता पुराच्या पाण्यामुळे बंद झालाय। वर्ध्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळते। पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। पुराचं पाणी शेतात शिरल्यामुळे शेतीचं नुकसान झालंय। तर यशोदा नदीला आलेल्या पुरामुळे राळेगाव वर्धा राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद आहे। रायगडच्या श्रीवर्धनमध्ये समुद्र खवळलाय आणि समुद्राला उधाण आलंय। समुद्रात मोठ्या प्रमाणात लाटा उसळतात आणि उधाणाचं पाणी श्रीवर्धन बीचवर आल्यामुळे नागरिकांना बीचवर जाण्यास मज्जाव करण्यात आलाय आणि सतर्कतेचा इशारा दिला जातोय। मेहकर तालुक्याला पाण्यानं वेढा दिलाय, त्यामुळे खामगाव, सिंदखेड राजा, लोणार या तालुक्याशी मेहकरचा संपर्क तुटलाय। शेतकऱ्यांच्या शेतातलं साहित्य वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। ढगफुटी सदृश पावसामुळे जनजीवन विस्कळीत आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागात सलग 3ऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली। त्यामुळे डोंगर दऱ्यातनं येणारं नदी नाल्यातलं पाणी हे खळखळून वाहत आहे। पिंपळखुटा भागातील वडफळी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे पूर परिस्थिती उद्भवली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगडमधील वेळास बाणकोट हा 6 किलोमीटरचा सागरी मार्ग समुद्री उधाणामुळे उद्ध्वस्त झालाय।
त्यामुळे वेळास गावचा संपर्क तुटलाय। समुद्राच्या लाटा रस्त्यावरती आल्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसानं हजेरी लावल्यामुळे शेताला तळ्याचं रूप आलंय। पिकं पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी हवाल दिलेत। यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली। घाटंजी शहरातील इंदिरा आवास भागातील काही घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं, त्यामुळे नागरिकांचं प्रचंड नुकसान झालंय। नांदेड जिल्ह्यातल्या पावसामुळे पैनगंगा नदीवरचा सहस्त्रकुंड धबधबा वाहू लागलाय, त्यामुळे किनवट तालुक्यातल्या इस्लामपूर इथे पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। सिल्लोड शहरासह तालुक्यातल्या काही भागात जोरदार पाऊस पडलाय। वैजापूर तालुक्यातील खंडाळा, शिऊर आणि इतर भागात तुफान पाऊस बरसतोय। वर्ध्यामध्ये वीज कोसळून 2 तरुणांचा मृत्यू झाला। कारंजा शेतशिवारात ही घटना घडली। पाऊस आल्यामुळे झाडाखाली आसरा घेत असताना ही दुर्घटना घडली आहे। कोकण किनारपट्टीवरती समुद्राला उधाण आलंय आणि उंच लाटा उसळतील असा इशारा दिला गेलाय। समुद्र किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जातोय। बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यामुळे शेकडो हेक्टरवरची शेती पाण्याखाली गेली आहे। शेताला तलावाचं रूप प्राप्त झालंय, तर लोणार जवळच्या गावांचा संपर्क तुटलाय। महाराष्ट्रातील चेरापुंजी अशी ओळख असलेल्या आंबोलीत सध्या आल्हाददायक वातावरण आहे आणि पर्यटक मोठ्या संख्येनं आंबोलीमध्ये गर्दी करतात। आंबोली घाटात दाट धुकं पसरलंय आणि मुसळधार पावसामुळे वातावरण आल्हाददायक बनलंय। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये रिव्हर्स फॉलचं नयनरम्य दृश्य पाहायला मिळालंय। घाट माथ्यावरती कोसळणारं पाणी जेव्हा कोकण कड्यावरनं खाली येतं तेव्हा वेगानं वाहणारा वारा या पाण्याला पुन्हा एकदा वर ढकलतो, त्यामुळे हा नयनरम्य रिव्हर्स फॉल पर्यटकांचं लक्ष वेधून घेतोय। दापोली तालुक्यातील समुद्राच्या उधाणामुळे काही गावांमध्ये भीतीचं वातावरण आहे। सलग तिसऱ्या दिवशी समुद्राला उधाण आलंय, त्यामुळे पाचपंढरी, हरणे, दाभोळ, मुरुड या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। जळगाव जिल्ह्यातल्या अनेक भागात पावसानं हजेरी लावली। भुसावळ तालुक्यातही समाधानकारक पाऊस पडलाय, त्यामुळे शेतकरी वर्गात आनंद आहे। जालन्यात दुचाकीवरच्या दोघांना उडवत ट्रक थेट टपरीत शिरला। या भीषण अपघातातनं दुचाकीवरचे दोघे जण बालंबाल बचावले, मात्र टपरी चालकाचं मोठं नुकसान झालंय। लातूरमध्ये महिलेच्या अंगावरती कार घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला। धार्मिक स्थळ बांधण्याच्या कारणावरून झालेला हा वाद सीसीटीव्हीत कैद झालाय। उपस्थित ग्रामस्थांनी मध्यस्थी केल्यामुळे पुढचा अनर्थ टळला। बदलापूरच्या मांजरली भागात स्टंटबाजी करणाऱ्या बाईकस्वारांनी दोघांना जोरदार धडक दिली आहे। या धडकेत एक महिला आणि एका व्यक्तीला दुखापत झाली। अहिल्यानगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे। घरासमोर क्रिकेट खेळण्यावरनं झालेल्या वादाचा राग मनात ठेवत एका 8वीतल्या मुलानं 10वीतल्या मुलाची भर शाळेतल्या मधल्या सुट्टीत चाकूनं भोसकून हत्या केली। याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। पुण्यामध्ये पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त एक रॅली काढली। यावेळी पोलिसांनी अंमली पदार्थांच्या विरोधात जनजागृती केली। रॅलीमध्ये नागरिकांसह विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। लोणावळ्यामध्ये पर्यटकांची संख्या वाढली आहे। याच गर्दीचा फायदा घेत टोळक्यांनी खोट्या UPI पेमेंटद्वारे दुकानदारांची फसवणूक केल्याचं समोर आलंय। पोलिसांकडून या प्रकरणी अधिकचा तपास केला जातोय। मुंबई गोवा महामार्गावरती भोसते घाटात डांबर सांडलं, यामुळे काही दुचाकीस्वारांचा अपघात झाला। एकाच लेनवरनं सध्या धीम्या गतीनं वाहतूक सुरू आहे। पावसामुळे ठाण्यातल्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे। सामाजिक कार्यकर्ते संगम डोंगरे यांनी खड्ड्यांचं पूजन करून प्रशासनाचा निषेध केला। दरम्यान तातडीनं रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरली आहे। उल्हासनगरमध्ये एका रिकव्हरी एजंटवर 20 ते 25 जणांच्या टोळक्यानं हल्ला केला। यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झालाय, त्याच्यावर रुग्णालयात उपचार केले जात आहेत। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत हल्लेखोरांचा शोध सुरू केलाय। वसईमध्ये फादरवाडीतील एका भंगार गोदामाला मोठी आग लागली। आगीमध्ये गोदामातलं संपूर्ण साहित्य जळून खाक झालं। सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाहीये। महाराष्ट्र भाजप कोर कमिटीची थोड्याच वेळात बैठक पार पडणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। रात्री 8च्या दरम्यान वर्षा निवासस्थानी बैठक पार पडेल। या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबतच कोर कमिटीचे सदस्य हजर असतील। पालिका निवडणुकांच्या दृष्टिकोनातून अर्थातच
या बैठकीला महत्त्व प्राप्त होत आहे। कोल्हापुरी चप्पल आणि प्राडा कंपनीच्या विवादाबाबत खासदार धनंजय महाडिकांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय। हजारो कोटी कमवणाऱ्या कंपनीनं कोल्हापूरवासियांना रॉयल्टी द्यावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी देवेंद्र फडणवीसांनी कारवाईचं आश्वासन दिलंय। सांगलीतल्या एका मुलीच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या शिक्षक बापाला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। 15 दिवसांसाठी सांगलीच्या कोर्टात त्याची रवानगी झाली आहे। शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये दाखल झाल्यात। ISSला ड्रॅगन कॅप्सूल जोडण्याची प्रक्रिया यशस्वी झाली। शुभांशु शुक्ला यापुढचे 14 दिवस स्पेस स्टेशनमध्ये राहतील। 1984 सालानंतर अवकाशात झेपावणारे शुभांशु हे राकेश शर्मा यांच्यानंतरचे भारताचे दुसरे अंतराळवीर आहेत। 25 जून 2025ला शुभांशु शुक्ला यांनी इतिहास रचला। शुभांशु हे भारतीय हवाई दलाचे अनुभवी पायलट आहेत। ऑक्सियम 4 मोहिमेत 4 अंतराळवीर 14 दिवस अंतराळ स्थानकामध्ये वास्तव्य करतील। फाल्कन 9 रॉकेटचं प्रक्षेपण पाहताना ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्या आई वडिलांना अश्रू अनावर झाले। देशासाठी गौरवाची बाब असून आम्हाला आमच्या लेकाचा अभिमान आहे। त्याचे कष्ट आणि कामावरची निष्ठा या गोष्टींनीच त्याला अवकाशात झेपावण्याचं बळ दिले अशी प्रतिक्रिया शुभांशु यांच्या आई वडिलांनी दिली। आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करावी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी ख्रिस्ती समाजानं केली आहे। आमदारकी रद्द न केल्यास दिल्लीपर्यंत मोर्चा काढण्याचा इशाराही सरकारला दिला जातोय। कराडच्या विजय चौक परिसरात 60 वर्ष जुनं झाड कापण्याचा प्रयत्न झाला। या घटनेमुळे मनसे कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध नोंदवला आणि आंदोलन केलं। झाड कापण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अटक करण्याची मागणी मनसेनं केली आहे। पुण्यामध्ये भाजपचे पदाधिकारी प्रमोद कोंढरे यांच्या विरोधात काँग्रेसनं आंदोलन छेडलं। कसबा गणपती मंदिरासमोर भाजप विरोधात आंदोलन करण्यात आलं। यावेळी प्रमोद कोंढरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। हिंदी भाषा सक्ती विरोधात ठाकरे बंधूंनी विरोध कायम ठेवलाय आणि आक्रमक भूमिका घेतली आहे। 5 जुलैला हिंदी सक्ती विरोधात मनसेचा मोर्चा निघणार आहे, तर 7 जुलैला होणाऱ्या मराठी समन्वय समितीच्या मोर्चाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पाठिंबा देत सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय। शिक्षण मंत्र्यांची भूमिका मान्य नाहीये, त्यांची भूमिका पूर्णपणे आपण फेटाळली आहे। आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरं दादा भुसेंकडे नव्हती, त्यामुळे हिंदी सक्ती मान्य करणार नाही अशी ठाम भूमिका राज ठाकरेंची आहे।